मुंबईमधल्या कोस्टल रोडचा पहिला टप्पा फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन. देशभरात सीबीआयचे 30 ठिकाणी छापे. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यासह निकटवर्तीयांवर छापेमारी. मुंबईसह उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि हरियाणामध्येही कारवाई. 27 फेब्रुवारीच्या बैठकीत महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा अंतिम निर्णय. बैठकांना ब्रेक लागल्याच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांचं उत्तर. शिंदे फडणवीस सरकारकडनं अदानींना मुंबई विकण्याचा घाट सुरू. संजय राऊत यांचा गंभीर आरोप. देवेंद्र फडणवीस मुंबईचा सौदा करत असल्याचं राऊतांचं विधान. उद्धव ठाकरे आजपासून 2 दिवसांच्या बुलढाणा दौऱ्यावर. लोकसभा मतदारसंघात आज आणि उद्या एकूण 6 सभा. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची कुटुंबियांची कधीही मागणी नव्हती. जेपी नड्डांच्या भेटीनंतर रणजित सावरकरांची स्पष्टोक्ती. राज्यभरातल्या निवासी डॉक्टरांचा आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून संप. अजित पवारांसोबतच्या बैठकीत आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे संपाची हाक. जेएसडब्ल्यू कंपनीच्या समुद्रात सुरू असलेल्या कामामुळेच रत्नागिरीतल्या जयगड किल्ल्याच्या बुरुजाला तडे. पंचांचा जेएसडब्ल्यू कंपनींवरती आरोप. लवकरच कारवाई संदर्भातला निर्णय घेणार. सहली दरम्यान 1ली ते 3रीच्या वर्गातल्या मुलींशी गैरवर्तनाच्या आरोपांप्रकरणी ठाण्यातल्या शाळेबाहेर पालकांचा मोठा जमाव. शाळा प्रशासन बदलण्याची पालकांची मागणी. महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं आज वितरण. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पुरस्कार प्रदान होणार. मुख्यमंत्र्यांसह 2ही उपमुख्यमंत्री राहणार हजर. ऊसाचा खरेदी दर प्रतिटन 3150 वरनं 3400 रुपयांवर. केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 1 ऑक्टोबरपासून सुधारित एफआरपी लागू होणार. भाजपा आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची जेपी नड्डांनी घेतली शाळा. महागड्या गाड्यांमध्ये फिरून सत्तेचा दिखावा करू नका. सरकारची कामं लोकांना साध्या भाषेत समजावून सांगा. नेत्यांचे कान टोचले. लग्न झालं म्हणून महिलेला नोकरीतनं काढता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल. याचिकाकर्त्या महिलेला 26 वर्ष जुन्या प्रकरणामध्ये न्याय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.